डिग्रजच्या कृष्णाकिनारी हे बसवेश्वराचं मंदिर आहे। अतिशय प्रशस्त असं मंदिर आहे आणि त्याला लागून हे झाड आहे, हे आहे पिंपळ। तर त्या झाडावर हे जे दिसते हे घरटं आहे आणि उंच आहे ते, त्यामुळे दिसत नाही पण छोटं नाही। सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा। कामावर असताना व्हॉइस ओव्हर दिलेला आहे त्यामुळे थोडा आवाज फरक दिसत असेल। तर सायंकाळी मी सायकल घेऊन जाताना या ठिकाणी आपले ऊस तोडणी कामगार आहेत, त्यांच्या खोपल्या आहेत। तर यांनी तात्पुरत्या खोपल्या उभारलेल्या असतात आणि आता काही दिवसानंतर ते हळूहळू निघून जाऊ लागले दिग्रजच्या कृष्णाकिनारी आणि त्यांचे फक्त आता आठवणीच राहिली आहेत या ठिकाणी। आणि या ठिकाणी निळा आभाळ पाहून एक गाणं आठवतं, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, यहाँ से दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए। ऐसा सिर्फ एक ही है, वो है नेचर। आणि याच निसर्गात मुक्तपणे वावरणारा हे मोठे मोठे बगळे डिग्रजच्या कृष्णाकिनारी येऊ लागलेत। हे स्थलांतरित बगळे असतात आणि या सांगलीची हळद पीक येलो सिटी सांगलीला त्यामुळे महत्त्वाचं, हळद भरपूर आहे आणि त्याच्यावरून उडताना त्यांचे हे दृश्य अतिशय विहंगम असं दिसतंय। त्यापैकी एका बगळ्यानं डिग्रजच्या कृष्णाकिनारी मंदिराजवळ अतिशय मोठं असं घरटं बांधले आणि टेरेसवर मी, आमचे साडू, मेहुणी त्याच्याबद्दल चर्चा करत इथं उभारलोय की ते टोचीतून काय नेत आहे। येताना इकडनं जवळ रेकॉर्डिंग कर, पुढे येत करतो की ते पिंपळा झाडावर आहे बसवेश्वर मंदिरापाशी। आलं बघा, आलं बघा मग तिकडं हे आपल्या भारद्वाजचं टेकऑफ झालं आणि हा टेकऑफ नंतर आपला आवाज पूर्णपणे गायब झाला, कारण की आमच्या मेहुणीने बरीच चर्चा केली की बायको त्याच्या मागं लागल्या असेल अंडी घालण्यासाठी, घर बांधण्यासाठी। त्यामुळे तो पटपट घर बांधत आहे, स्लॅब टाकत आहे आणि दुसरीकडे जाऊन मासा देखील खाऊन येत आहे, का तर त्याला एनर्जीची गरज आहे। भरपूर मजेशीर चर्चा होती आणि आमची साडूची मुलगी तर शामरूक शामरूक म्हणून ओरडाली। तर ती कायम सिटीमध्ये राहते, तिने इतका मोठा बगळा बघितलाच नाही। तर अशा प्रकारे भरपूर चर्चा झाली। तर उजवीकडे आमच्या मेहुणी आणि डावीकडे सासूबाई, अशा प्रकारची चर्चा होती ती, पण व्हॉइस ओव्हरमध्ये सध्या गायब झालेली आहे आणि त्यामुळे आता मी डायरेक्ट शेवटचाच भाग लावतो। गेला बघा, हा दुसऱ्यांदा गेला, आता पुन्हा एकदा तो तिसऱ्यांदा देखील चालला आहे। ओघा 3 खेपा करून मात्र त्यानं बास केलं आणि यावेळी झालेली मजा मस्ती मात्र भरपूर होती, पण आवाजामध्ये हरवून गेली। आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपण असेच मजा मस्तीचे ब्लॉग टाकत असतोय। आता उद्या एक येणार आहे जबरदस्त असा मिश्र भाग, तो पहा आणि सर्वच भाग डिग्रजच्या कृष्णाकाठचे पाहत चला। आता आपण डायरेक्ट आवाज नसल्यामुळे शेवटलाच घेऊ। भारद्वाज हे घरटं बांधत असताना 4 महिन्यानंतर एक घटना घडली आणि इथे बघा भारद्वाज मृतावस्थेत सापडला। काय घडलं त्याच्यासोबत, कोणी दगड मारला, मला वाटते आदिवासी जे राहायला आलेत ऊस तोडणी कामगार त्यांच्यापैकी कोणतरी त्याला मारला असेल, पण मारला असेल त्याला घेऊन कसं काय गेले नाहीत। मुलांना विचारलं असता, मुलांना देखील सांगता येणार। मुलं म्हणले आम्ही रपाछपी खेळा इथं आलो आणि त्यांना सापडलं। तर दुसरा मुलगा म्हणला की त्यांच्या पक्षापक्षात देखील मारामारी होऊन तसं झालं असेल, काही असू शकतं मित्रांनो। पण भारद्वाज पक्षाचं घरटं आता रिकामं राहिलं आणि खूप छान असं घरटं होतं, या ठिकाणी उंचावर त्यानं बांधलं होतं। आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी हा भारद्वाज पक्षाचा भाग आपण एंड करू आणि उद्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी संमिश्र भाग एक येणार आहे, तो पहा। त्या भागाची ही झलक, हे पहा खेकडे पकडण्याची या मुलांनी काय नवीनच पद्धत, अरे काळे काळे कुट्ट खेकडे। आणि मी आमच्या मम्मीला सोडायला गेलो आहे शेतामध्ये, जी शेतमजुरीला जाते। आणि अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकिनारीचे वेगवेगळ्या कन्सेप्टचे भाग येणार आहेत। उद्या हा भाग आहे आणि याच्यासोबत संमिश्र भरपूर घटनांचे भाग आहेत। तर पाहत चला, पोहत चला, खुश रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।